हाँ बाबा. बाळा अभिनंदन. बाबा तुमचंही अभिनंदन. फायनली आपली शाळा सेफ झाली. ती झाली नाही बाळा, ती तू करून घेतलीस, तू करून दाखवलंस सगळं. हो बाबा, मी काय, तुमचा, अधिपतींचा, शाळेच्या सगळ्या स्टाफचा, मुलांचा, सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून हे शक्य झालं. अक्षरा, मी ती नोटीस वाचली बर का. मला त्यातला तो एक मुद्दा जाम आवडलाय. कुठला? प्ले स्कूलचं तू करून घेतलंस ना त्यात, ते किती छान आहे. मला मला लई आवडले ते, लई लई आवडले. आणि हे माझ्या डोक्यात आलं नव्हतं बरं का, आमच्या कोणाच्याच डोक्यात आलेलं नव्हतं. हे सगळं तुला सुचलंय. प्ले स्कूलचा मुद्दा मला का सुचला हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेन बाबा. सांग ना मग आता. नाही नाही, आता नाही, मी योग्य वेळ आली की सांगते. अक्षरा, बरेच दिवस तू काहीतरी सांगायचं म्हणतेस पण सांगत नाहीयेस. खूप मोठा सस्पेन्स ताणलायस तू. सांगून टाक ना एकदा, काय आहे? तुम्हाला म्हटलं ना बाबा, योग्य वेळ आली की मगच सांगेन. मग बाळा सांग ना आता, काहीतरी हिंट तरी दे. किती उत्सुकता ताणतेस माझी. मी तुम्हाला म्हटलं ना बाबा, आपल्या सगळ्यांचं लवकरच प्रमोशन होणार आहे. ते का ते सांगेन लवकरच. हा, म्हणजे तुला जोपर्यंत योग्य वाटत नाही तोपर्यंत तू आम्हाला सांगणार नाहीस हे माझ्या लक्षात आलंय. हरकत नाही, येऊ दे तुझी योग्य वेळ, मग सांग. बरं, आता पुढची स्टेप काय आहे आपली? म्हणजे भुवनेश्वरीला आपण लग्नाबद्दल जे काही आपलं ठरलंय ते सांगायचंय का? कारण आता काय ना अक्षरा, शाळेबद्दलच्या मागण्या तिने पूर्ण केल्यात. आता ती लग्नाच्या तयारीला लागेल बहुधा. मला वाटतं की आपलं जे काही ठरलंय ते तिला आत्ताच सांगून टाकावं. ठीक आहे, तुम्ही सांगा बाबा. मी बोलतो तिच्याशी. आणि अक्षरा, तिला तयारी करू दे सगळी, पण जोपर्यंत तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तू घरी यायचं नाहीये हे पुन्हा पुन्हा घोकंपट्टी करून ठेव. याची मी पुन्हा सांगतोय तुला बाळा. त्या ड्राफ्टमध्ये ज्या छोट्यातल्या छोट्या मागण्या आहेत ना, त्या सुद्धा पूर्ण करून घे आणि मग ये. हां, कारण तू एकदा का घरी आलीस की भुवनेश्वरी काय वागेल, काय करेल, कशी पलटी मारेल आपल्याला काही सांगता येत नाही. तो अंदाज आहे बाबा मला. पण आता मॅडमनी अप्रुव्हल दिलंय ना प्ले स्कूलसाठी, तर मला असं वाटतंय की ते त्या नक्की सुरू करतील. आणि तुम्ही काळजी नका करू बाबा. जोपर्यंत प्ले स्कूल सुरू होत नाही तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. शाबास, असंच कर. आणि अक्षरा, आता तू तुझं काम केलंस, आता मी भुवनेश्वरीशी बोलून घेतो. ठीक आहे बाबा. ओके, टेक केअर. गॉड ब्लेस. आईसाहेब लिहून देणार आहेत की इथून पुढे भविष्यात पण बाबा शाळा कवा बंद करणार नाही असं. एकदा काय ते लिखित दिलं ना आईसाहेबांनी, मास्तरीनबाई घराकडे येतील, आईसाहेबांचं बी लगीन होऊन सगळं चांगलं होईल. आते, हे घे चहा. पण मला नगाई चहा. अगं घे की ग, एवढ्या प्रेमानं आणलाय तुझ्यासाठी चहा. घे. दुर्गे, तुझं प्रेम मला नगं वाटतं. जरा आजच प्रेम करतीस तू. असं काय करतेस आते? घे की ग चहा. दे. बोल, काय विचारायचं होतं? आत्ते, तुला माहित आहे ताईनं का नाही काय बाई लिहून दिलंय म्हणो. लिहून दिलंय? आणि लिहून द्या भुई हातात पेन पकडल असं वाटतं वे तुला? अगं तसं नाही गाते. अगं वकिलाकडनं लिहून दिलंय. अगं पण काय लिहून दिलंय जरा स्पष्ट बोल की. म्हणजे मी असं ऐकलंय का मास्तरीनं ताईला लिहून मागितलंय का शाळा हितनं पुढं कवा बी बंद करायची नाही. आणि हा का शाळेवरचा हक्क का नाही ताई कायमचा सोडून द्यायचा. मला नाही ठाव. घरात एवढ्या गोष्टी होत्या आत्ते, आणि तुला कसं ठाव नाही? हा, तसं कानावर आलंय माझ्या, पण नक्की काय मला ठाव नाही. आणि भूमीने जर का हे समज केलं असेल ना व, ती एक नंबर काम केलं बघ. मी आधीपासून तिला सांगतेय समधी कामं सोड आणि लग्नाकडे लक्ष दे. म्हणजे आत्ते ताईनं का नाही शाळेवरचा हक्क सोडायला नाही पाहिजे होता. मग काय तिनं लग्न सोडलं पाहिजे होय? काय काय पण बोलते तू दुर्गी. अगं तसं नाही आत्ते. हे बघ, ताईचं लग्न बी व्हायला पाहिजे होतं आणि शाळा बी बंद व्हायला पाहिजे होती. अगं पण सुनबाईची आटच आहे ना व, जर का भुईनं शाळा बंद केली तर ती घरला परत येणार नाही. आणि जर का ती घरला परत आली नाही तर मोठे मालक काय भुई सोबत लग्न करणार नाहीत. म्हणजे मास्तरीन खरंच घरला परत येणार आहे? हा, आता भुईनं शाळा बंद न करण्याचं कबूल केलं असेल तर ती नक्की परत येईल की. आत्ते, मास्तरीन आणि ताई भेटली तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं असेल ग? म्हणजे मला काय वाटतंय
ताई त्या मास्तनीचं एवढं का ऐकायला लागल्या? समध्या मागण्या मान्य का करायल्या? का त्या मास्तनीनं काही चेटूक बिटूक तर केलं नसतं ना ताईवर? काय बोलली असेल ग ती ताईला? सुनबाई लय हुशार आहे, तिला कळतं कवा कसं काय बोलायचं, कुठं काय बोलायचं, तिला समज कळतं. तुझ्या वाणी फकस्त तोंडाच्या वाफा दौडत नाही, लय समंजस आहे ती. हा बरोबर आहे. तसं मी मास्तरीन लई पटाईत आहे बघ बोलण्यात. अगं बुईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे नव. तिला जर का कोणी शांतपणे नीट गोष्टी समजावून सांगितल्या, तिनं विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली नव, तर ती समोरच्याच्या मनासारखी करते बघ. पण तरी बी आत्ते मला काय खरं वाटत नाही बघ. म्हणजे बघा, मला असं वाटतंय का ताई हे जे समज करायली का नाही, त्याच्या मागं ताईचा काहीतरी उद्देश असेल. उठ हा? उठ अगं काय? निघ अगं हे आत्ते निघ म्हटलं ना. कुणाला हाकलायल्यास? सारखं सारखं आमच्या दुर्गीच्या डोक्यावर काय बसतोयस? हा? निघ कोण निघ म्हटलं ना. कोण? कुणाबद्दल बोलतेस तू? भूताला हाकलवते. कुठं आहे भूत? सांग की कुठं आहे भूत? तुझ्या डोसक्यावर बसलंय संशयाचं भूत. त्यालाच पळवते, त्यालाच पिटाळते. निघ निघ. आत्ते तुला सांगायचं नसेल तर सांगू नकस. विचारीन ताईला. ह्या घराला आता चांगले दिस येणार. आई अंबाबाई, अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे ग या घरावर. चारू, मला आणि अक्षराला जे हवं होतं ते झालं शेवटी. आपली शाळा सेफ झाली चारू. भुवनेश्वरीनं कागदोपत्री सगळं लिहून दिलंय. वाटलं नव्हतं ग ती असं कधीतरी करेल म्हणून. आता केवळ लग्नासाठी म्हणून ती हे सगळं करायला तयार होते. तिच्या मनात काय लपलंय हे या क्षणापर्यंत मला माहिती नाहीये. पण अक्षरा जसं म्हणते तसं स्ट्रॅटेजीनं वागून आम्हाला ज्या गोष्टी करवून घ्यायच्या त्या करून घेणार तिच्याकडून. आजपर्यंत चांगलं वागलो, रागावलो, थेट वागलो, सरळ सोट बोललो, पण त्यापुढे कधी झुकली नाही ती. पण आता जेव्हा तिच्या पद्धतीनं आम्ही वागतोय तेव्हा झुकते. आता आपल्या अधिपतीचा संसार वाचेल चारू. त्यातली पहिली पायरी तरी आम्ही पार केली आहे. शाळा सेफ झाली आहे. आता पुढची स्टेप ती मला घ्यावी लागेल. ताई अगं तू मास्तनीला समज लिहून दिलंस कागदावर? ताई अगं तू लई घाई केलीस असं वाटत नाही का ग तुला? नाही म्हणजे तसं नाही, मी चंचीशी बोलले तर मला चंचीनं सांगितलं तर मावशीनं लई घाई केली. म्हणजे काय होतं, कागदावर लिहून दिलं का नाही का आपण शब्दात अडकतोय ताई. म्हणजे तिनं का नाही नुसतं लिहून देतो असं म्हणलं असतं तरी चाललं असतं. हे बघ दुर्गे, आम्ही जर का त्यांना लिहून दिलं नसतं तर त्या घरला यायला तयार झाल्याच नसत्या. त्यांनी त्यांच्या मागण्या सगळ्या मांडल्या, आम्ही वय म्हणलं, झाला विषय संपला. आता त्या विषयावर चर्चा न ग. ताई तुला सांगू, मला का नाही एक वेगळीच भीती वाटायली बघ. कसली? म्हणजे बघ की आता तू समजा कागदावर तिला लिहून दिलंय म्हणल्यावर ती या घराची मालकीण होणार, मग आपल्या डोसक्यावर मिरं वाटणार ताई ती. दुर्गे, मला त्या शंका काढू नगस, कळलं ना? आणि आमचं डोसकं उठवू नगस. तुला जे काम सांगितलंय का नाही ते कर जा. कसलं काम ताई? कसलं काम काय? आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्यात, आता त्या घरला येतील. त्या घरला आल्यावर आपली काहीच तयारी नाही असं नका व्हायला, लग्नाची तयारी नका करायला. जो मुहूर्त आम्ही काढलाय त्या मुहूर्तावर आमचं लग्न लागलं पाहिजे. जा दुर्गी, लई कामं आहेत ती कामं कर. ते डेकोरेशन वाल्याशी बोल, त्या केटरवाल्याशी बोल, सगळी कामं पटपट कर आणि आम्हाला कळव काय ते. हा, आमचं लग्न एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे. काय वय ताई, तू म्हणशील तसं करते मी. आणि हो, त्या गुजरीतल्या सराफ्यांशी बोललो आम्ही, आम्हाला त्यांच्याकडून दागिने करून घ्यायचे, आम्ही त्यांना फोन करतो. तू जा, बघतो काय करायचं ते. ठीक आहे ताई. मोठे मालक तुम्ही? हा म्हणजे बोलायचं होतं जरा मला. मग आम्हाला बोलवायचं की आम्ही आलो तुमच्या खोलीत. बोला की. दुर्गी तू काय तू उभी लाग की कामाला, लग्नाच्या तयारीला जा लवकर. वय ताई. बोल. तू लग्नाची तयारी सुरू केलीस पुन्हा? वय म्हणजे आता आम्ही सुनबाईंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, त्या आता घरला येतील असं नका व्हायला.
त्या घरला परत आल्या आणि आपली काहीच तयारी नाही. आम्हाला ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न करायचंय. हा, त्याच संदर्भात जरा बोलायचं होतं म्हणून आलोय मी. काय मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आता कसला निर्णय? तुम्ही उगा आम्हाला टेन्शन देऊ नका हो. आम्ही आता सगळे मुद्दे तुमचे सॉल्व्ह केले, सगळं शांत केलंय. आता काहीतरी नवीन मुद्दा काढून आम्हाला काहीतरी टेन्शन देऊ नका. सांगा बरं काय? आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं केलं का नाही? म्हणजे तुम्हाला अधिपतींना आणि सुनबाईंना शाळा बंद करायला नगं होती नाही का? मग आम्ही तो निर्णय मागं घेतला का नाही? मग आता आणखीन तुम्ही कसला निर्णय घेतलाय सांगा की आम्हाला. उगा आम्हाला टेन्शन देऊ नका हो. नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. फक्त एक म्हणणं आहे माझं. तेच म्हणणं म्हणजे तेच काय म्हणणं आहे ते सांगा की. आता खरंच आणखीन टेन्शन यायला लागलो आम्हाला. अगं मी सांगितलं तुला, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. हा फक्त माझं जे म्हणणं आहे, मला त्याच्यासाठी तुझीही सहमती हवी आहे. सहमती? कशाला सहमती हवी? मला थाटामाटात वगैरे लग्न नाही करायचं. म्हणजे मागच्या वेळेला तू जे ठरवलं होतंस ना की सगळं पाहुणे रावळे बोलवून, अर्ध्या कोल्हापूरला बोलवून लग्न वगैरे, तसं नको आहे मला. मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे आपण कोर्ट मॅरेज रजिस्टर लग्न करूया ना. आणि काळजी नको करू, तू जो मुहूर्त ठरवलायस, जो दिवस ठरवलायस, त्याच मुहूर्तावरती त्याच दिवशी होईल सगळं. पण आपण कोर्ट मॅरेज करूया. हां, मी सगळं बोलून ठेवले. त्याच दिवशीचं सगळं नियोजन मी करतोय. अहो पण म्हणजे आम्ही लग्नाची सगळी तयारी केली आहे. डेकोरेटर, केटरर, पत्रिका सगळं झालंय. सगळे मग हे सगळं आपण छोट्या लेवलला करूया ना. घरच्या घरी करू, हेच सगळं करूया. आटोपशीर करू. आम्हाला थाटामाटात लग्न करायचं होतं. आमची हौस होती. नाही, मला मान्य आहे तुझी हौस आहे वगैरे, पण तूही समजून घे ना, भुवनेश्वरी, माझं हे काही पहिलं लग्न नाही आहे. हे दुसऱ्यांदा मी बोल्यावर उभारायला चाललोय. आणि कुठल्या वयात आपण हे सगळं करतोय म्हणजे तो एक प्रश्न आहे. शिवाय ते मागच्या वेळेला जे काही लोकांच्या समोर सगळं तमाशा झाला, मला ते तसलं काहीच नको आहे. मला ती शक्यताच ठेवायची नाही आहे. म्हणून म्हटलं की आपण ते घरच्या घरी म्हणजे रजिस्टर करूया, पण आपल्या आपल्यात करूया. ठीक आहे, करू आपण रजिस्टर लग्न. आमची काही हरकत नाही. तुमच्या मनासारखं होऊ दे, फक्त लग्न होऊ दे म्हणजे झालं. आमची काही हरकत नाही. आमची सहमती आहे याला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. तुला हे मी जे म्हणतोय सगळं मान्य आहे? खरंच मान्य आहे? आम्ही ठरवलंय जास्त चर्चा करत बसायचं नाही. ज्याला जे हवंय ते देऊन टाकायचं आणि पुढं जायचं. तिथंच गिरवत बसायचं नाही. करू आपण रजिस्टर लग्न करू. घरच्या घरी का होईना आम्ही सगळी तयारी करतो. फक्त एकच इच्छा आहे, सोनबाईंनी लवकरात लवकर घरला परत या. मॅडमनी मला जे जे हवं होतं ते सगळं लिहून दिलं. काय म्हणजे तुला जे हवं होतं ते सगळं मान्य केलं का? ते रात्री वकिलांनी जो ड्राफ्ट पाठवला होता ते सगळं मान्य केलं का त्यांनी? सगळ्या मागण्या मान्य केल्या. अगं अक्षरा, आपण रात्री ते प्ले स्कूल बद्दल बोललो तेही मान्य केलं का? हो. अगं बाई, अगं केवढी आनंदाची बातमी आहे ही. विद्या, अगं इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या म्हणजे याच्या मागे त्यांचा काहीतरी अजेंडा असणारच ना. अजेंडा काही नाही बाबा. अजेंडा एकच आहे त्यांचा की त्यांना बाबांशी लग्न करायचंय आणि त्या लग्नासाठी काहीही करायला सध्या तयार होतात. मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाबा, या 10 दिवसांमध्ये सगळं ठीक होईल. माझं आणि अधिपतींचं नातं पूर्ववत होईल. आमचा संसार नीट सुरू होईल. आता मी हे प्ले स्कूलचं म्हणते ना, ती मागणी जर भुवनेश्वरी मॅडमनी मान्य केली ना तर मग माझ्या सगळ्या मागण्या मान्य होतील बाबा. मग मी अधिपतींना लवकरच बाळाबद्दल सांगेन आणि मी घरी जाऊ शकेन परत. म्हणजे तू परत त्या घरी जाणार? हा, म्हणजे आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात ना बाबा, तर मग का नको जाऊ मी? माझं घर आहे ते बाबा, माझी माणसं आहेत. अक्षरा, तू त्यांना आपली माणसं मानतेस, पण त्यांना तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही. असं नाहीये बाबा. देणं घेणं नाही असं कसं म्हणता तुम्ही? बघा ना, इतके दिवस माझं आणि अधिपतींचं बोलणं होत नाहीये, आमची भेट झालेली नाहीये, पण त्यांनी मला सपोर्ट करणं नाही थांबवलंय, मला मदत करणं नाही थांबवलंय.
आणि असाच सपोर्ट आम्ही एकमेकांना नेहमी करत राहणार आहोत. तो नाही थांबवणार आम्ही कधीच. आहो आता ना आपण नको अडवूया तिला. ती म्हणते ना सगळं ठीक करणार आहे म्हणून. मग तिला करू देत ना काय करायचं ते. हे बघा, भुवनेश्वरी मॅडमनी कसं का होईना अक्षराच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत ना. मग आपण कशाला अडून धरतोय? तुम्हीच म्हणता ना, गोष्टी जास्त ताणल्या की तुटतात. अगं हो, पण घटस्फोटाची नोटीस दिली ना त्याच वेळेला ही नाती तुटली. बाबा पण मी तुम्हाला सांगितलं ना, डिवोर्सची नोटीस अधिपतींनी पाठवलीच नाहीये. माझ्या रागापोटी भुवनेश्वरी मॅडमनीच ते केलं असणार आहे. बाबा मी ओळखते ना अधिपतींना, मला माहिती आहे त्यांना कितीही राग आला तरी ते डायरेक्ट डिवोर्सची नोटीस वगैरे नाही पाठवणार मला. बाबा हे बघा, आत्तापर्यंत मी आणि बाबांनी जे जे ठरवलंय ते सगळं व्यवस्थित पार पडले की नाही. इथून पुढेही तसंच होणार आहे. मी सांगते ना बाबा, आता सगळं ठीक होणार आहे. तुम्ही नका काळजी करू. अगं पण अक्षरा, हा बाबा बोला. अक्षरा, काहीतरी वेगळं घडतंय ग. म्हणजे ते वेगळीच भुवनेश्वरी बघायला मिळते मला. म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा, मी तुला म्हणालो होतो तसं तिच्याशी बोललो. तिला सांगितलं की मला छान शोकेमध्ये थाटामाटामध्ये गाव बोलवून लग्न नको आहे. मला साधं लग्न हवंय, घरच्या घरी रजिस्टर किंवा कोर्ट मॅरेज करायचं आहे. तर याच्यावरती आता आपल्याला काय अपेक्षा असते अक्षरा? किती आक्रस्ताळेपणा करेल, चिडचिड करेल, वाद घालेल, भांडणं करेल. अक्षरा, सरप्राइझिंगली यातलं काहीच केलं नाही तिनं. शांत होती ती. हो म्हणाली, तयार झाली. मला म्हणाली की आता आम्ही ठरवलंय की कशात वाद घालायचा नाही, शांतपणे सगळं करायचं, ज्याला जे हवंय ते आपण देऊन टाकायचं. हे सगळं मला अपेक्षित नाही आहे अक्षरा. ही अशी भुवनेश्वरी इतक्या वर्षात मी कधी पाहिलेली नाहीये. परिस्थितीनुसार माणूस बदलतो ना बाबा. खरंय अक्षरा, पण तिच्यातला हा बदल आपल्यासाठी चांगला आहे का वाईट आहे हे कसं कळणार? काही झालं तरी भुवनेश्वरी आहे ना ती. इतक्या वर्षाचा स्वभाव आहे तिचा, पिंड आहे, तो कसा बदलेल? आणि तिचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे चांगलं. स्वतःच्या स्वार्थासाठी ही बाई कुठल्याही थराला जाते हे आपण बघितलंय ना डोळ्यांनी. ते काही असलं बाबा तरी त्यांना आता तुमच्याशी लग्न करायचंय आणि ते करण्यासाठी त्या काही करायला तयार होत आहेत. हा म्हणजे असं असू शकेल अक्षरा. ठीक आहे, पण गोष्टी आपल्याला हव्यात अशा होत आहेत हे महत्वाचं आहे. अक्षरा, आता तिला असं वाटतंय की तिनं तिच्याकडनं शाळा बंद करायचा निर्णय थांबवला म्हणजे तिचं काम झालं. आता तू परत येशील, ती वाट बघतेय तुझी. तिनं घरात लग्नाची तयारी वगैरे सुरू केली आहे. पण मला काय वाटतं ना अक्षरा, की ते जे प्ले स्कूलचा विषय आहे ना, तो आपण आता पुढे आणूया. म्हणजे बघ, तिच्याकडे सगळी यंत्रणा आहे. तिने जर मनात आणलं तर एका दिवसात, एका रात्रीत प्ले स्कूल सुरू होऊ शकेल. तर तिला ते सांगूया की बाई प्ले स्कूल सुरू कर. आणि एकदा ते जर सुरू झालं ना अक्षरा, की सगळं कॉन्क्रीट होईल. आणि मग बाळा तू घरी यायला काही हरकत असणार नाही. मी बोलते बाबा मॅडमशी आणि कळवते तुम्हाला त्या काय म्हणतात ते. हा, ओके. ठेवते आता. हा, बाय. बघा, मला हवी होती ती अजून एक गोष्ट झाली. काय ग? आता काय झालं? अगं, बाबांना थाटामाटात लग्न करायचं नव्हतं, त्यांना रजिस्टर लग्न करायचं होतं. पण आम्हाला असं वाटलं की भुवनेश्वरी मॅडम कदाचित तयार नाही होणार यासाठी, पण त्या तयार झाल्या. आता फक्त आई त्यांनी प्ले स्कूलची माझी मागणी पूर्ण करू देत, हो माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मागण्या मान्य होतील. मी आले, मी मॅडमशी बोलून येते. हो हो. विद्या, अक्षरा हे सगळं करते खरं, पण मला काही खरं वाटत नाही. अहो तुम्ही नका ना काळजी करू. अक्षरा म्हणते ना सगळं ठीक करेल म्हणून. आता आपण तिला कुठल्याच बाबतीत नको अडवायला. हे बघा, आता ना अधिपती आणि अक्षरा यांच्यातलं भांडण संपणं फार महत्वाचं आहे. अधिपतींना कळलं पाहिजे ना बाळाबद्दल. हे जास्त दिवस लपवून ठेवणं बरोबर नाही हो. हे बघा, आता ना आपण फक्त शांत राहूयात आणि अक्षराला सपोर्ट करूयात, बस. आई अंबाबाई, सोनबाईंना जे हवं होतं ते आम्ही त्यांना दिलं. आता आम्हाला जे हवं ते त्यांनी करावं. बोला सोनबाई,
खुश आहे ना तुम्ही? हो थँक्यू मॅडम, खरंच थँक्यू. तुम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्यात आणि लिहून पण दिलं सगळं. थँक्यू सो मच. सगळं तुमच्या मनाप्रमाणे आम्हाला करायलाच पाहिजे, त्याशिवाय काय तुम्ही घरला परत येणार नाही का? आता झालं ना हो तुमच्या मनासारखं, तर या की घरला परत. हा नाही म्हणजे तसं आम्हीच तुम्हाला फोन करणार होतो, तुम्हाला गाडी पाठवणार होतो. आजचा मुहूर्त पण चांगला आहे, या की घरला. आम्ही लग्नाची तयारी पण सुरू केल्या आणि अधिपती पण वाट बघतात तुमची. मोठ्या मालकांना रजिस्टर लग्न पाहिजे, ठीक आहे, त्याला पण आमची काय हरकत नाही. सगळं तुमच्या मनासारखं होईल सुनबाई, फक्त तुम्ही आता घरला परत या. पण मॅडम माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तरच मी घरी येऊ शकते. सगळ्या मागण्या तर पूर्ण केल्या की आम्ही, आता आणखीन काय? नाही, माझ्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण झाल्यात मॅडम. अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही जे काय लिहून दिलं होतं ते सगळं पूर्ण केलं की आम्ही. एक मागणी बाकी आहे मॅडम अजून. कोणती? माझी अशी इच्छा आहे की आपल्या शाळेमध्ये प्ले स्कूल सुरू करावं. हा? कसली? हा म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना ते प्ले स्कूल सुरू करायचं, तर ते तुम्ही कधी कराल? हे केव्हा मान्य केलो आम्ही? हा हे याच्याबद्दल तुम्ही काय आमच्याशी बोलला नाही, हे काय मध्येच नवीन मागणी काढली तुम्ही? हे बघा असलं काय बी बोलणं झालं नव्हतं आपलं, आणि तुमची ही मागणी काय आम्ही पूर्ण करू शकत नाही.